नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राजेश काळे आपला कृषी मित्र या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आता आपण एका डाळिंब बागेत आहोत. त्या डाळिंब बागेला आज 30 ते 35 दिवस पूर्ण झालेले आहे पहिलं पाणी देऊन. तर आता आपण लाईव्हमध्ये बघणार आहोत त्याला पांढरी मुळी कशी. आता आपण एवढं कॉन्फिडन्सली काय म्हणतो त्याचं कारण आहे एकमेव म्हणजे ह्या प्लॉटला पूर्णपणे जैविकमध्ये रैवा कृषी तंत्राचं सोडून वापरलेलं आहे. बेसल डोस जो काय आहे तो हा रैवा कृषी तंत्र अंतर्गत त्यांना दिलेला आहे. तो त्या नियोजनात आहे. तर आपण आता पांढरी मुळी बघूया किती आहे ती. बटन दाबू का ना? आता झूम करा. साधारणतः 1 ते 2च इंचाच्या अंतरावर एकदम जबरदस्त रूट आपल्याला पांढरी मुळीची बघायला मिळते शेतकरी मित्रांनो. अत्यंत अशी जबरदस्त मुळी आपल्याला इथं बघायला मिळते. एकदम जबरदस्त. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बळीराजाचा मित्र म्हणजे गांडूळ, की जे गांडूळ आपल्याला लाईव्ह इथं जिवंतपणे दिसायला बघायला मिळत आहेत. एकदम छान अशी ग्रोथ इथं गांडुळाची झालेली आहे. त्याच्याचमुळे आपल्याला पांढरी मुळी वाढण्यास पण चांगली मदत होते. जबरदस्ती पांढरी मुळींची वाढ इथं बघायला मिळते. बघू शकतो छान असा रिझल्ट रैवा कृषी तंत्राचा आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आता लाईव्हमध्ये डाळिंब बागेची पांढरी मुळी बघितली. आपण दरवेळेस पांढरी मुळी का बरं देतो त्याचं कारण असं दिलेले अन्नद्रव्य त्या झाडाला योग्य पद्धतीने उपलब्ध व्हावी यासाठी सशक्त अशी मुळी असणं अत्यावश्यक असतं. आणि त्याचाच परिणाम असा की एकदम कॅनोपी एकदम छान आणि चौकी पण झाडाची एकदम छान बनलेली आहे. अवघ्या 30 ते 35 दिवसामध्ये निश्चितच छान रिझल्ट या बागेला आलेला आपल्याला बघायला मिळत आहे. याला पूर्णपणे शेड्यूल रैवा कृषी तंत्र अंतर्गत राबवलेलं आहे.